20 वर्षांची. नंदिनी एक कॉलेजची विद्यार्थिनी होती. ती तिच्या सहेली रियासोबत तिच्या अल्ट्रासाउंड रिपोर्ट घेऊन डॉक्टर अनयाकडे गेली. डॉक्टरने रिपोर्ट पाहताच नंदिनीला स्पष्ट सांगितले, तुम्हाला आजारावर उपचार करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. हीच तुमच्या आजारावर उपचार करण्याची सोपी पद्धत आहे. नंदिनी हे ऐकून लिहे डॉक्टर, रिपोर्ट थरथरत्या आवाजात विचारले. यावर डॉक्टर अनयाने उत्तर दिले, तुमच्या गर्भाशयात सिस्ट आहे. यामुळे तुम्हाला पोटदुखी आणि अशक्तपणा जाणवत आहे. नंदिनीने घाबरून पुन्हा विचारले, आता मी काय करू डॉक्टर? तर डॉक्टरने पुन्हा तेच सांगितले. मी म्हटल्याप्रमाणे शारीरिक संबंध ठेवावे लागतील. त्यामुळे सिस्ट बरी होऊ शकते आणि ऑपरेशन करावे लागेल आणि औषधेही देऊ जी रोज घ्यायची. आणि ऑपरेशनमध्ये खूप धोका आहे. काही चुकलं तर कदाचित तुम्ही कधी आई होऊ शकणार नाही किंवा तुमच्या जीवाचाही धोका असू शकतो. म्हणून सर्वात सोपा मार्ग हाच आहे जो मी तुम्हाला सांगितला. ऐकलंय की तुमची लग्न ठरली आहे. जर तसं असेल तर हे तुमच्यासाठी चांगलं आहे. तुमच्या नवऱ्याला लवकर बोलावून लग्न करून घ्या. मग मी सांगितलेल्या पद्धती फॉलो करा. तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल. तेव्हा नंदिनी आणि रिया डॉक्टरच्या या सर्व गोष्टी ऐकून स्तब्ध झाल्या. त्या डॉक्टरकडून काही औषधे घेऊन घरी परत आल्या. घरी आल्यावर नंदिनीने तिच्या आई सरितेला डॉक्टरने सांगितलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या, कारण नंदिनी लहानपणापासून आ- तिच्या आईशी खूप जवळची होती. म्हणून तिला हे सांगताना लाज किंवा संकोच वाटला नाही. तिच्यासाठी आई सर्वात चांगली मैत्रीण होती. आणि शिवाय नंदिनीचे लग्न ठरले होते. तिच्या वडिलांच्या मित्राच्या मुलाशी अर्जुनशी साखरपुडाही झाला होता. अर्जुन परदेशात राहतो आणि ग्रीन कार्डमुळे लवकर भारतात येऊ शकत नव्हता. म्हणून नंदिनीची आई सरिताने अर्जुनला फोन केला आणि सर्व गोष्ट उघडपणे सांगितली. तिने म्हटले, बाळा लवकर भारतात ये आणि लग्न कर. पण अर्जुन, मी येऊ शकत नाही, कारण माझ्या ऑफिसमध्ये प्रमोशनची चर्चा चालू आहे. यावेळी येणे शक्य नाही. यावर सरिताने खोल खोल श्वास घेत विचारले, तर आम्ही काय करू बाळा? नंदिनीची तब्येत दिवसेंदिवस बिघडत आहे. यावर अर्जुनने थोड्या रुक्षपणाने म्हटले, तुम्ही डॉक्टरशी बोला. मी काय सांगू शकतो? त्यानंतर सरिताने पुन्हा डॉक्टर अनयाला भेट दिली. डॉक्टरने पुन्हा तेच सांगितले, ज्यामुळे नंदिनीची आई सरिता गोंधळात पडली. तिला काय करावे हे समजत नव्हते. त्याच रात्री नंदिनीच्या फोनची घंटा वाजली. तिचा मित्र रोहन तिला फोन करत होता. कॉल पाहून नंदिनी वारंवार कॉल कट करत होती. शेवटी रोहनने व्हॉइस मेसेज केला. नको असतानाही नंदिनीने त्याचे उत्तर दिले. तिचा आवाज ऐकताच रोहनला समजले की नंदिनी उदास आहे. तर रोहनने विचारले, नंदिनी काय झालं? नंदिनी शांत राहिली. रोहनच्या वारंवार विचारण्यावर तिने व्हॉइस मेसेजमध्ये बोलून पाठवले जे डॉक्टरने सांगितले आणि अर्जुनने जे उत्तर दिले. हा मेसेज वाजत असताना नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, जे तिच्या आवाजातून रोहनलाही समजले. मग रोहनने खूप प्रयत्न केले पण नंदिनीचे रडणे थांबले नाही. त्या रात्री उशिरापर्यंत बोलल्यानंतर दोघे झोपले. खरे तर रोहन नंदिनीचा मित्र होता, तिचा शुभचिंतक आणि तिचे प्रेमही. 9 महिन्यांपूर्वी फेसबुकवर त्यांची ओळख झाली होती. मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. पण तरीही नंदिनी तिच्या वडिलांच्या इच्छेनुसार अर्जुनशी लग्न करणार होती, कारण तिच्या वडिलांनी स्पष्ट सांगितले होते की तिला अर्जुनशीच लग्न करावे लागेल. तरीही नंदिनीचे हृदय फुटत होते, कारण एकीकडे तिची तब्येत, दुसरीकडे तिचे प्रेम आणि तिसऱ्या बाजूला कुटुंबाची इच्छा. ती काय करेल? हा निर्णय आता तिच्यासमोर होता. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनने पुन्हा नंदिनीला कॉल केला. नंदिनीने कॉल उचलला आणि हलकीशी खोकला येत विचारले, तू कसा आहेस? रोहनने हसून उत्तर, बस ठीक आहे. तू कशी आहेस? नंदिनीने खोल श्वास घेत म्हटले, बस जगत आहे. ऐकताच रोहनने लगेच ओरडून आई म्हटले, जसे त्याला काही झाले असेल. आणि हे ऐकून नंदिनी हडबडली आणि व्हिडिओ कॉल लावला. रोहनने तिला पाहून हसत तिची प्रशंसा करत म्हटले, नंदिनी, निळ्या साडीत तू कमाल दिसतेस. बिलकुल परीसारखी. तेव्हा नंदिनीने म्हटले, तुला काय झालं होतं? तू आई म्हणून का ओरडलास? यावर रोहनने उत्तर दिले, बस पाहिले की तू अजूनही मला हवी आहेस की नाही. यावर नंदिनीने हलके हसत म्हटले, आता बस कर आणि खुशामत करू नकोस. दिवसेंदिवस मी फुकतेय. मग नंदिनीने विषय बदलत विचारले, तू इंडियात कधी आलास? तुला परदेशातून परतण्याची सुट्टी मिळत नव्हती ना? यावर रोहनने खोडकर अंदाजात उत्तर दिले, जेव्हा तुझ्या तब्येतीबद्दल ऐकले तेव्हा इच्छा झाली म्हणून तुला सरप्राईज देण्यासाठी आलो. रोहनच्या या गोष्टी ऐकून नंदिनीच्या मनात वादळ उठले. ती विचार करू लागली, रोहन माझ्यासाठी नोकरी सोडून सर्व काही धोक्यात घालून देशात परत आला. त्याला माहीत आहे की एकदा कायमचा परत आल्यावर तो पुन्हा परदेशात जाऊ शकणार नाही. आणि तो अर्जुन, ज्याची मी मंगेश्वरी आहे, त्याने तर माझ्या जीवनाची काळजीही घेतली नाही. त्याच्यासाठी तर त्याचे प्रमोशनच सर्व काही आहे. ही विचार करत नंदिनीच्या डोळ्यातून 2 अश्रू गळाले.
हे पाहून रोहनने लगेच विचारले, अरे नंदिनी, काय झालं? नंदिनीने अश्रू पुसत म्हटले, काही नाही. मग रोहनने तिचा मूड बदलण्याचा प्रयत्न केला आणि म्हटले, चल आज आपण सारा दिवस फिरू आणि खूप मजा करू. हे ऐकताच नंदिनीने नकार दिला. नाही, मला घरीच राहायचे आहे, बाहेर गेल्या सगळे चिंता करतील. पण रोहनने जिद्द धरली, नाही, तू आज माझ्यासोबत फिरशील. हे याशिवाय तू कुठेही जाणार नाहीस. तुला आठवते ना, मी तुला एक दिवस मागितला होता. तेव्हा मी म्हटले होते की एक दिवस तू फक्त माझी अशील. त्या दिवशी तुझ्यावर कोणाचा हक्क नसेल आणि आज तो दिवस मी तुझ्याकडून घेत आहे. नकार देऊ नकोस. रोहनच्या या विनंतीपुढे नंदिनी मान्य झाली. मग तिने ठरवले की आज ती रोहनसोबत पूर्ण दिवस घालवेल, कारण कदाचित ही त्यांची शेवटची भेट असेल. कदाचित शेवटचे एकत्र फिरणे असेल. मग दुसऱ्या दिवशी दोघांनी मिळून शहरातील सर्वात सुंदर ठिकाणी फिरले. अनोळखी रस्त्यांवर चालले. जिथे मनात आले तिथे थांबले. फिरता फिरता अचानक पाऊस सुरू झाला, विजेच्या चमक आणि गडगडाटासह. मग दोघे भिजत पळत एका जुन्या घरासमोर थांबले आणि दरवाजा ठोठावला. थोड्या वेळाने दरवाजा उघडला आणि एक वृद्ध महिला दरवाज्यातून डोकावत विचारले, तुम्ही कोण आहात? भिजलेल्या आणि थंडीने थरथरत नंदिनीने उत्तर दिले, पावसात अडकलो आहोत आजी. थोड्या वेळेसाठी आत थांबू शकतो का? यावर वृद्ध महिलेने डोके हलवले आणि दरवाजा उघडला. मग भिजलेल्या कपड्यांमध्ये थंडीने थरथरत दोघे आत आले. वृद्ध महिलेने त्यांना टॉवेल दिले आणि म्हटले, मुली, तू पूर्ण भिजली आहेस, 1 मिनिट थांब. इतके सांगून ती वृद्ध महिला तिच्या खोलीत गेली आणि एक साडी घेऊन आली. मग साडी नंदिनीच्या हातात देताना म्हटले, ही साडी घे बाळा आणि बदलून घे. तोपर्यंत मी चहा बनवून आणते. इतके सांगून ती वृद्ध महिला स्वयंपाकघरात गेली. मग रोहन तिथेच जवळ उभा हसला आणि चिडवत म्हटले, नंदिनी, तू ही साडी का घातली नाहीस? तुला माहीत नाही की मी ही साडीच पाहून हसत घालू शकत नाही. भाभीने येण्यापूर्वी मला घातली होती. यावर रोहनने पुन्हा खोडकर अंदाजात म्हटले, मी घालू का किंवा डोळे बंद ठेवू? मग त्याचा आवाज अचानक जड झाला आणि म्हटले, माझी बायको तर तू होणार नाहीस जिला मी माझ्या हातांनी सजवू, साडी घालू, जेव्हा मनात येईल तिच्या केसात बेलाचा गजरा लावू. हे शब्द बोलताना रोहनच्या डोळ्यात पाणी आले. तू माझ्या मुलांची आई तर होणार नाहीस ना. मी माझ्या मुलाच्या तोंडातून पापाची आवाज ऐकू शकणार नाही. किती स्वप्ने होती माझी. काय माझी स्वप्ने पाहणे ही पाप आहे का? हे सर्व ऐकून नंदिनीचेही डोळे पाणावले. मग तिने थरथरत्या आवाजात म्हटले, घे ही साडी घे आणि घाल. खरे तर रोहनने यूट्यूबवर साडी घालण्याची पद्धत शिकली होती. एकदा नंदिनीने विनोदाने म्हटले होते की लग्नानंतर तुम्हाला रोज मला साडी घालवावी लागेल. यावर रोहनने हसत होकार दिला होता. आज तोच रोहन नंदिनीला साडी घालवत होता. तेव्हा जोरात वीज कडकडली आणि नंदिनी भीतीने अर्धी साडी घातलेली असतानाच रोहनला चिकटडली. रोहन तिला धरायचा प्रयत्न करत होता पण संकोच करत होता. मग मन आणि प्रेमाच्या युद्धात शेवटी प्रेम जिंकले आणि रोहननेही नंदिनीला बाहूत घेतले. मग त्याने थरथरत्या ओठांनी नंदिनीच्या कपाळावर प्रेमाचे एक चुंबन दिले. तेव्हा खोलीची बत्ती अचानक बुजली आणि दोघे एकमेकांत हरवले आणि त्यांच्या प्रेमात विरघळून पूर्ण झाले. मग थोड्या वेळाने त्या वृद्ध महिलेने दरवाजा ठोठावला, फ्रेश होऊन बाहेर या. मी चहा आणि जेवण दोन्ही तयार केले आहे. त्यानंतर दोघे फ्रेश झाले आणि ताजेतवाने त्यांच्या खोलीत आले. तोपर्यंत वृद्ध पुरुषही आले होते. मग वृद्ध महिलेने दोघांची ओळख करून दिली. थोड्या वेळ बोलल्यानंतर जेवण केले आणि खूप गप्पा मारल्या. जेवणानंतर नंदिनीने म्हटले, आजी आई, आता आम्हाला निघावे. पाऊसही थांबला आहे आणि घरचेही वाट पाहत असतील. हे ऐकताच वृद्ध महिलेचा चेहरा उदास झाला, कारण इतक्या वेळात त्यांना या तरुणांचा साथ चांगला वाटू लागला होता. पण आता घर पुन्हा रिकामे होईल. तेव्हा रोहनने तिची उदासी ओळखून म्हटले, अरे आजी आई, उदास होऊ नका. आम्ही पुन्हा येऊ आणि तुमच्यासोबत गप्पा मारू. हे ऐकून वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आले. तेव्हा नंदिनी शांतपणे रोहनला पाहत होती. मग दोघांनी त्यांच्याशी निरोप घेतला आणि रस्त्यावर निघाले. आता दोघे मौन होते. कोणी काही बोलत नव्हते. चालत चालत आता नंदिनी तिच्या घराजवळ पोहोचली होती. तेव्हा रोहनने मंद आवाजात म्हटले, थांबू शकत नाही या वेड्या जीवनात. यावर नंदिनीने डोळ्यात अश्रू घेऊन म्हटले, आज आपली शेवटची गोष्ट, शेवटची भेट. चांगले राहा. इतके सांगून ती धावत घरात गेली. त्याच्या 3 दिवसांनंतर नंदिनीने लक्षात आले तर ती खुश झाली आणि डॉक्टर गायब झाले होते तर ती खुश झाली आणि डॉक्टर अनयाकडे गेली. डॉक्टरने पुन्हा अल्ट्रासाऊंड करून घेतले आणि रिपोर्ट पाहिला. रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टर अनया आश्चर्यचकित झाले, कारण नंदिनीचा गर्भाशय आता पूर्णपणे बरा झाला होता. तेव्हा डॉक्टरने काही चमत्कार मानत म्हटले, तू वाचलीस नंदिनी, तुझी समस्या संपली. तेव्हा नंदिनीच्या मनात त्या पावसाच्या रात्री आणि रोहनसोबतच्या मिलनाच्या आठवणी धावून गेल्या. मग डॉक्टरने काही औषधे दिली आणि म्हटले, आता
तू पूर्ण बरी आहेस. 1 महिना ही औषधे घे. मग मला भेट." त्यानंतर नंदिनी घरी परतली आणि तिच्या आई सरितेला सर्व सांगितले, की "आई, सर्व ठीक झालंय. आता चिंता करू नका." हे ऐकून तिची आई सरिता आनंदाने फुगली. मग त्यांनी अर्जुनलाही फोन करून सर्व सांगितले. पण इकडे नंदिनीला आता सर्व समजले होते, की ती गर्भवती आहे आणि रोहनच्या मुलाची आई होणार आहे. कारण डॉक्टरने तिला सर्व सांगितले होते, की हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा कोणत्यातरी पुरुषाचे बीज तिच्यात असेल. म्हणून आता नंदिनीचे डोके फिरले आणि तिला काय करावे हे समजत नव्हते. मग घाबरून तिने रोहनला फोन लावायला सुरुवात केली. पण तेव्हा रोहनचा फोन बंद होता, कॉल जात नव्हता. वारंवार प्रयत्न करूनही कोणतेही उत्तर मिळाले नाही आणि मिळेलही कसे? नंदिनीच्या त्या शेवटच्या गोष्टी ऐकताच रोहन वेदना सहन करू शकला नाही आणि रागात आपला फोन तोडून टाकला होता. पण इकडे आता अर्जुनचे कुटुंब लग्नासाठी तयार झाले होते आणि अर्जुनही आता परदेशातून सुट्टी घेऊन आला होता. जेव्हा ही गोष्ट नंदिनीला कळली, तेव्हा तिने तिच्या आई-वडिलांसाठी एक छोटासा पत्र लिहिले आणि घराच्या मागच्या दरवाजातून चोरून निघून गेली. पत्रात लिहिले होते, "आई-बाबा, मला माफ करा. माझ्यासाठी हे लग्न करणे शक्य नाही म्हणून मी जात आहे. हे समजू नका की मी कोणाबरोबर पळत आहे. मी एकटीच अनोळखी वाटेवर निघाले आहे. फक्त तुम्ही खुश राहा. तुमची मुलगी नंदिनी." नंदिनीच्या गेल्यानंतर 5 वर्षे गेली आणि मग प्रत्येकजण आपल्या जीवनात व्यस्त झाला. अर्जुननेही दुसऱ्या मुलीशी लग्न केले आणि त्याच्या पत्नीसोबत परदेशात गेला आणि नंदिनीच्या आई-वडिलांनीही त्यांच्या इतर मुलांसोबत आपले जीवन सांभाळले. इकडे रोहन हे विचारून समाधान करत राहिला, की नंदिनीने लग्न केले असेल आणि तिच्या नवऱ्यासोबत खुश असेल. पण नंदिनीचे सत्य ती कुठे होती? ती ठीक होती का? तिच्या पोटात वाढणारे मूल कसे होते? ते मूल या जगात आले का? किंवा नंदिनीने जगाच्या कडव्या गोष्टींपासून वाचण्यासाठी त्या मुलासोबत या जगाला अलविदा म्हटले? कोणाला काही माहीत नव्हते. तेव्हा रोहनच्या आईची तब्येत अचानक खूप खराब झाली. मग गावाच्या डॉक्टरने तिला सल्ला दिला, की तिला शहराच्या कोणत्यातरी चांगल्या डॉक्टरला दाखवावे. म्हणून रोहन त्याच्या आईला घेऊन एका मोठ्या रुग्णालयात शहरात आला. अपॉइंटमेंट घेऊन तो त्याच्या आईसोबत वाट पाहत बसला होता. जशी डॉक्टर बोलावतील, तो आईला घेऊन आत जाईल. तेव्हा रोहनच्या नजरेत एक छोटीशी मुलगी पडली. ती मुलगी बाहुलीसारखी सुंदर होती. सुमारे 4 वर्षांची असेल. ती एका खुर्चीवर बसली होती. तेव्हा तिची बाहुली खाली पडली होती आणि ती ती उचलण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून रोहन धावत गेला आणि बाहुली उचलून त्या मुलीला दिली. बदल्यात त्या मुलीने हसत एक गोड हसू दिले, ज्याला पाहून रोहनचे हृदय अचानक धडधडले. कारण त्या मुलीच्या डोळ्यांत काहीसे होते, जे त्याला नंदिनीची आठवण करून देत होते. पण तो काही बोलू शकेल त्याआधीच डॉक्टरने त्याच्या आईचे नाव हाकले, तर रोहन त्याच्या आईला घेऊन डॉक्टरच्या केबिनमध्ये आत गेला. पण त्याचा मन त्या मुलीजवळ अडकला होता. तेव्हाच शेजारील खोलीत नंदिनी तिच्या मैत्रीण रियाशी फोनवर बोलत होती. नंदिनी रियाला विचारत होती, की "तू ठीक आहेस ना, पती, कुटुंब आणि मुलीची आई बनून?" यावर रियाने हसत उत्तर दिले, "हो नंदिनी, मी खूप चांगली आहे. आणि तू तू किती स्मार्ट झाली आहेस. लग्न करून पती आणि बेबीसोबत सुखी जीवन जगत आहेस आणि इतक्या वर्षात आज त्यांना आठवत आहेस." पण तेव्हा या सर्व गोष्टी या दोघांलीसारख्या मुलीच्या आवाजाने दोघांच्या गोष्टी तोडल्या, कारण त्या मुलीने जोरात ओरडले, "मम्मी, मम्मी!" तेव्हा नंदिनीने तिच्या मुलीचा आवाज ऐकताच धावत बाहेर आली. इतक्यात रोहनही त्याच्या आईला डॉक्टरच्या केबिनमध्येच सोडून धावत आला. तेव्हा त्या मुलीने म्हटले, "मम्मी, मम्मी, माझी आईस्क्रीम द्या." यावर नंदिनीने प्रेमाने म्हटले, "घे माझ्या जीवा, ही घे तुझी आईस्क्रीम." तेव्हा मागे उभा रोहन आश्चर्याने म्हटला, "तू बोलू शकतेस?" रोहनचा आवाज ऐकताच नंदिनीने लगेच मागे वळत म्हटले, "का? का बोलू शकत नाही माझी मुलगी?" तरीही तिच्या ओठांवर एक वेगळे हास्य होते, जे रोहन नीट पाहत होता. मग रोहनने थोडे लाजत म्हटले, "नाही, माझा अर्थ होता, मी आता थोड्या वेळापूर्वी या मुलीशी बोललो होतो." तेव्हा तिने तिच्या तोंडातून काही सांगितले नाही. फक्त इशाऱ्यानेच उत्तर दिले. "तर मी विचारले." तेव्हा नंदिनीने तिच्या मुलीला विचारले. तर त्या मुलीने निरागसपणे बोलली, "नाहीस मम्मी, तुम्हीच तर म्हटले होते, की कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलू नये. नाहीतर कोणत्याही अनोळखीकडून काही घेऊ नये. म्हणून मी इशाऱ्यांनी बोलले." यावर नंदिनीने प्रेमाने तिचे कपाळ चुमत म्हटले, "माझी वेडी मुलगी." तेव्हा त्या मुलीने उत्साहाने म्हटले, "मम्मी जाणते का, हे अंकल खूप चांगले आहेत. माझी बाहुली पडली होती, तर त्यांनी उचलून मला दिली. तेव्हा एक नर्सने रोहनला हाकले, तुमची आई तुम्हाला बोलावते आहे. तिचा नंबर आला आहे, चला." यावर रोहनने लगेच म्हटले, "हो, येतो." मग नंदिनीकडे पाहून रोहन म्हटला, "तू खुश राहा आणि नेहमी सुखी राहा." मग त्याने मुलीच्या गालावर एक प्रेमळ चुंबन दिले आणि त्याच्या आईजवळ गेला. नंदिनी तिच्या मुलीला घेऊन त्याच डॉक्टर